कोण सांगितला राजा उलची डांग घेतली उलची गोष्ट घेतली राजा डांग वे उलशी घेतली हा राजा दाखव एवढा मोठा हरभरा पडला त्या उलशी कशी घेतली म्हणता उलची गोष्ट घेतली राजा मला तुमच्या घरात हरभरा चांगला वाटला म्हणून आलो राजू मी चल तुला आता पोलीस स्टेशनात घेऊन जातो कुठं चालला त्या पोराला घेऊन काय झालं अरे भाऊ आवाज हरभरा घेऊन आला ना माझ्या एकटाच उभून राहिले तर मी नसताना किती बोलत आहे मामाकडे लहान पोरगा आहे तो काय लहान पोरगा आहे आता त्याला जेलात टाकतो नाही राहू दे त्याला कशातला त्या पोरान हरभरा एक असतं डांग दिसून राहिली पाय ना राजा पाय ना बापरे एक डांग आहे पण असं वाटतं का हरभरा आला का 5-6 डांगायचा दिसून आला रे बा मग आहेत का जांड्या हरभरा या पाय ना बियाणं कुठ इच्छा आहे का लोकल बियाणं वापरतो काय मी ब्रँडेड बियाणं वापरतो कुठली व्हेरायटी आहे रे युवाची तुला तुला याची इन्फॉर्मेशन पाहिजे का इकडे याची इन्फॉर्मेशन मी अलटा पलटायला देत नाही तुला सांगतो हा सर दाखवतो मी सांग ना मग युवराज पाटील कसा काय हरभरा तुमचा एकदम ब्रँडेड दिसून आला भाऊ हरभरा पाय गांजाचा एक प्रकारचा गांजा दिसून आला ना तुले थांबा हरभरा दाखवतो हे पाय दिसून आला तुला गाठा घेतो मी दाखवतो तुले हे पाय किती आहे भाऊ हरभरा याच्यात 2 गाठी दिसून राहिले याच्यात हा पाय 2 झाले दिसून राहिले हा हे हरभऱ्याचं नाव काय या हरभऱ्याचं काय केसरी 51 तिसरी 51 हा ब्रँडेड आहे एकरी 10 ते 12चा ॲव्हरेज देते आणि गाठे पाहून घे भाऊ हर गाठ्यामध्ये तुला 2 हरभरे दिसणारच आणि मर रोग तो येतच नाही याच्यावर कारण रोग प्रतिकार शक्ती 100% आहे याच्यात समजलं काय बिकाले दर्जेदार आहे त्याच्यावर कुठलाही रोग येत नाही फवारणी कमी दरात करा के लोकांसारखे 10 फवारे मारा आणि 5 फवारे मारा 2 फवारा मारा विषय मोकळा आपल्याला जर हे बी घ्यायचं असलं तर कुठून घ्यायचं काय कुठं अवेलेबल आहे हा विदर्भात कुठल्याही दुकानात जाय कृषीच्या तिथं तुले हरभराचं नाव सांग तर भाऊ मला केसरी 51 चा हरभरा दे हे भेटून जाईल ते 3 वर्ष झाले हरभरा टाकून राहिलो आणि आपण अनुभव घेतलाय का 10 ते 12 तुटतच नाही कुठे 13ही बसते हा